नमस्कार मित्रांनो, परत आपणासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, एक खुशखबर आहे की 7व्या वेतन आयोग शासन निर्णयाबाबतचा हे परिपत्रक आलेला आहे। महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक आहेत, 2 परिपत्रक आहे। याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका। मागील व्हिडिओप्रमाणे या सुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला, काय आहे परिपत्रक जाणून घेऊया। तर मित्रांनो, कशा प्रकारे परिपत्रक आलेले आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दोनही परिपत्रक अतिशय महत्त्वाचे आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती कळेल। बघा, महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे। मित्रांनो, विषय आहे 7व्या वेतन आयोगाचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागामार्फत तातडीने निर्गमित करण्याबाबत। बघा, विषय काय आहे सविस्तर आपण जाणून घेऊया। महोदय, आपल्या उपरोक्त विषयांवरील दिनांक 5/2/2019च्या पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारसीनुसार 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदेय आहेत। या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित केला जातो। तदनुषंगाने वित्त विभागास त्या वित्त विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी सुरू असून प्रस्तावास छाननी अंती लवकरात लवकर मान्यता देण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा एक परिपत्रक आलेलं आहे। त्यानंतर दुसरे एक परिपत्रक आहे, त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया। बघा, सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षांकित झालेलं हे पत्र आहे। मित्रांनो बघा, 11/2/2019चं हे पत्र आहे। प्रति श्री शिवनाथजी तराडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई कार्यवाह। बघा, सप्रेम नमस्कार। कशा प्रकारचं पत्र आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। आपण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागामार्फत निर्गमित करण्याबाबत मला विनंती केली आहे। आपण शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा करत असता शासन त्याची दखल घेत असते। 7व्या वेतन आयोग शिक्षकांना वेळेवर मिळावा म्हणून आपण सतत पाठपुरावा केला आहे। त्या सर्व पत्रांची आम्ही दखल घेतली आहे। आपली शिक्षकांबद्दलची तळमळ आणि निष्ठा कौतुकास्पद आहे। दिनांक 5 फेब्रुवारी 2019च्या भेटीदरम्यान आपण मला दिलेल्या पत्राचीही मी दखल घेतली आहे। सदर विषयाच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या दिनांक 11 फेब्रुवारी 2019च्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे। याबाबत लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आपल्या योग्य सूचनांचे सदैव स्वागत आहे। मित्रांनो, मुनगंटीवार यांची स्वाक्षरी सुद्धा या ठिकाणी आहे। तर अशा प्रकारे हे 2 पत्र आलेले आहेत। आपणास ही माहिती देण्याचा मी प्रयत्न केला। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।